नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, आज आपण जी भयकथा पाहणार आहोत, तर ती माझ्या ओळखीचे काका आहेत दत्ताराम तळेकर. तर त्यांनी सांगितलेला एक भयानक अनुभव आज आपण पाहणार आहोत. गोष्ट आहे 1985-86 सालची. त्यावेळेचं कोकण म्हणजे कोकणातला प्रत्येक कुटुंबातला 1-2 व्यक्ती हा अ, मुंबईला कामानिमित्त राहत असायचा. तर एका गावामध्ये, एका वाडीमध्ये सुहास नावाचा एक युवक होता आणि तो मुंबईला कामाला होता. आणि इथे त्याचे वृद्ध आई-वडील आणि एक त्याचा भाऊ इथे राहायचा गावी आणि हा नोकरीनिमित्त कामानिमित्त मुंबईला राहायचा. आणि एके दिवशी त्याचं लग्न ठरतं आणि मे महिन्यामध्ये मोठ्या धूमधडाक्यामध्ये त्याचं लग्न पार पडतं. आता मुंबईला हा राहत असला तरी देखील त्याची खोली होती, परंतु आई-वडील थोडेसे वयोवृद्ध असल्या कारणाने आणि त्याचा छोटा भाऊ इथे शाळेत शिकत असल्यामुळे तो काय म्हणतो बायकोला, की "काही दिवस तू गावीच राहा. एक 2-4 वर्ष गावी राहा. नंतर मी तुला मग मुंबईला घेऊन जाईल. जसा भाऊ मोठा होईल आणि तो आई-वडिलांची काळजी घेण्याइतपत तो मोठा झाला, की मग आपण मुंबईला जाऊ" म्हणून. त्याची बायको ती म्हणते, "ठीक आहे. आई-वडिलांची काळजी घेण्यासाठी मी इथे 2-4 वर्ष राहायला तयार आहे." आणि ती गावामध्ये राहते आणि हा लग्न झाल्यानंतर 15-20 दिवसांनी जो सुहास नावाचा युवक आहे, तो मुंबईला निघून जातो. आणि यांचं बरं चाललेलं असतं, संसार अगदी सुखाचा चाललेला असतो. अ, आणि हिला एके दिवशी एक 2 वर्षांनी अ, दिवस जातात म्हणजे ती गरोदर राहते आणि मग सुहास मुंबईलाच असतो. तिथून तो पत्र पाठवून वगैरे हिची काळजी वगैरे घेत असतो. तसे त्याचे आई-वडील म्हणजे सुहासच्या अ, पत्नीचे सासू-सासरे तिची देखील काळजी घेत असतात. असं करता-करता तिला आता 8वा महिना लागलेला असतो. 8वा महिना लागल्यानंतर ती जेव्हा चेकिंगसाठी सरकारी दवाखान्यामध्ये जाते, तेव्हा तिथले डॉक्टर सांगतात, की तुमच्या गर्भाशयातील जे पाणी आहे ते कमी झालेलं आहे. त्यामुळे डिलिव्हरी तुमची कधीही होऊ शकते आणि डिलिव्हरी होताना थोड्याशा अडचणी येऊ शकतात. असं त्याच्या सुहासच्या बायकोला डॉक्टर सांगतात किंवा नंतर मग सुहासचे आई-वडील सुहासला कळवतात, की असं-असं डॉक्टरांनी सांगितलेलं आहे, की डिलिव्हरी होताना थोडेसे प्रॉब्लेम होऊ शकतात म्हणून. आता हे सगळं ऐकल्यानंतर सुहासचे आई-वडील, सुहासचा भाऊ टेन्शनमध्ये येतात, की आता कसं होणार? तेव्हा आपली कारणे घालत असतात, की हिची अगदी सुरळीतपणे डिलिव्हरी होऊ दे आणि ही त्यातून व्यवस्थित सुटू देत, मूल आणि बाळंतीण म्हणून. आणि सुहास एके दिवशी गावी येतो आणि गावी आल्यानंतर तिथे आजूबाजूच्या शेजाऱ्यांशी त्यांचे संबंध खूप चांगले असतात. तर हे जे आपल्याला जी स्टोरी सांगितलेली आहे दत्ताराम पिळकर ते त्यांच्या वाडीमध्ये राहणारे असतात आणि सुहास आणि त्यांचं अगदी मैत्रीचं नातं असतं. सुहास दत्तारामांना सांगतो, की "दत्ताराम, अरे मी मुंबईला जातोय, परंतु डॉक्टरांनी असं-असं सांगितलंय माझ्या बायकोच्या बाबतीमध्ये, की असं-असं थोड्या अडचणी येऊ शकतात डिलिव्हरीच्या वेळी. तेव्हा तू जर कधी काही प्रॉब्लेम झाला घरी, तर लगेच तिला डॉक्टरकडे वगैरे घेऊन जायची सोय कर" म्हणून. तर दत्ताराम त्याला सांगतो, की "ठीक आहे, तू काही काळजी करू नको. आम्ही आहोत तुझ्या घरातल्यासारखे आम्ही तिची काळजी घेऊ. अगदी आपल्या वहिनीप्रमाणे तिची काळजी घेऊ. तू काही टेन्शन घेऊ नकोस." आणि मग तो मुंबईला निघून जातो. एक 15-20 दिवस जातात आणि 8वा महिना सुरू असताना हिच्या म्हणजे दुपारच्या 11:30 पावणे 12चा वेळ झालेला असतो आणि हिच्या पोटात दुखायला लागतं, सुहासच्या बायकोच्या. आता सुहासचे आई-वडील कासावीस होतात. पोटात दुखायला लागलं म्हणजे आता जवळ-जवळ डिलिव्हरी होते की काय असं त्यांना वाटायला लागतं आणि ते सुहासच्या छोट्या भावाला सांगतात, की "जा आणि लवकरात लवकर जा आणि दत्तारामाला लगेच बोलवलंय म्हणून सांग." सुहासचा भाऊ धावत-धावत दत्तारामांकडे जातो आणि त्यांना सांगतो, "दत्ता काका, अरे असं-असं झालंय, वहिनीच्या पोटामध्ये दुखतंय आणि तुला आई-बाबांनी लगेच बोलावलंय." आता दत्ताराम आपल्या बायकोला देखील सांगतो. त्याला अंदाज आलेला असतो, की ह्या सगळ्या प्रसूती कळा वगैरे असणार. त्यामुळे ती दोघे जण धावत-धावत सुहासच्या घरी येतात. तर सुहासची बायको अगदी वेदनाने तळमळत असते आणि सुहासचे आई-वडील खूप त्यांचा चेहरा पडलेला असतो किंवा ते असे घाबरलेले असतात, की आता काय होणार? कारण डॉक्टरांनी सांगितलेलं असतं, काही डिलिव्हरीच्या वेळी अडचणी येणार म्हणून. लगेचच त्यांना एसटीतून तालुक्याच्या ठिकाणी सरकारी दवाखान्यामध्ये ॲडमिट केलं जातं. दुपारी 1:15चा वेळ झालेला असतो. ही तर वेदनेने अतिशय कळवळत असते, जोरजोराने ओरडत असते. जरा दवाखान्यामध्ये गेल्यानंतर त्याला नर्स वगैरे आतमध्ये घेऊन जातात डिलिव्हरीच्या त्या सगळ्या रूममध्ये आणि दत्ताराम, त्याची बायको आणि शेजारचे दोघे तिघे जण हे सगळे बाहेर त्या
हॉस्पिटलच्या वरांड्यामध्ये बाकड्यावरती बसून डॉक्टरांची आणि त्या नर्सची वगैरे होणारी धावपळ पाहत असतात आणि ही तिथे आतमध्ये त्या रूममध्ये जोरजोरात ओरडत असते. तसे ह्यांचे देखील म्हणजे हे सुद्धा भीती ह्यांचे हातपाय कापायला लागतात कारण डॉक्टरांनी तसं सांगितलेलं असतं म्हणून. आणि डॉक्टरांची, नर्सची जी धावपळ ते सगळे डोळ्यांनी पाहतात आणि हे म्हणतात की काहीतरी चांगली बातमी ऐकायला येऊ देत. ते देखील देवाला गारणं घालतायत. दत्तारामाची बायको, त्यांचे शेजारी. आता सुहासचा भाऊ देखील हॉस्पिटलमध्ये आलेला असतो आणि एक अर्ध्या पाऊण तासाने सुहासच्या बायकोचा येणारा जो आवाज आहे ना, तो अचानक बंद होतो आणि अचानक आवाज बंद झाल्यानंतर मग ह्यांना वाटतं की डिलिव्हरी झाली वाटतं म्हणून आणि हे सगळे खुश होतात बाहेर. परंतु काही 2-3 मिनिटानंतर डॉक्टर त्या रूममधनं बाहेर येतात आणि आपल्या केबिनमध्ये निघून जातात. त्यांच्याबरोबर नर्स देखील निघून जाते आणि डॉक्टर आतमध्ये केबिनमध्ये बसतात आणि नर्स मग बाहेर येते 2-3 मिनिटांनी आणि सांगते की जे आता तुम्ही पेशंट आणला त्याचे एकदम जवळचे नातेवाईक कोण असाल तर डॉक्टरांनी तुम्हाला केबिनमध्ये बोलवलंय. आता एकदम जवळचा म्हणजे सुहासचा भाऊ, तो काय लहान असतो, 7वी-8वी मध्ये असतो. तेव्हा दत्ताराम म्हणतो की तू नको, मी आणि माझी बायको आतमध्ये डॉक्टरांशी बोलतो, काय म्हणतात ते बघूया म्हणून. आणि दत्ताराम आणि त्यांची बायको डॉक्टरांच्या केबिनमध्ये जातात. ती नर्स असते, डॉक्टरांचा चेहरा पडलेला असतो आणि आता दत्ताराम संशय येतो की काहीतरी अघटित घडलंय की काय. आणि डॉक्टर सांगतात की तुम्ही कोण त्यांचे पेशंटचे? ते म्हणतात की माझी वहिनी लागते, ती चुलत वहिनी लागते. तर डॉक्टर अचानकपणे म्हणतात की तुमचं तुमचा जो पेशंट आहे आणि म्हणजे आई आणि मूल या दोघांनाही आम्ही वाचवू शकलो नाही. तिच्या गर्भाशयातलं पाणी कमी झाल्यामुळे मूल गर्भाशयातच मरण पावलं आणि डिलिव्हरीच्या वेळी त्या सगळ्या प्रकारामुळे आईचा देखील मृत्यू झालेला आहे. तुमच्या पेशंटला आम्ही नाही वाचवू शकलो. आम्हाला माफ करा. आता हे सगळं ऐकल्यानंतर दत्ताराम आणि त्याच्या बायकोच्या पायाखालची वाळूच सरकते, की काय झालं हे? ज्याची भीती होती, जे घडताना असं वाटत होतं तेच नक्की घडलं त्या दिवशी. आता दत्तारामाचे हात-पाय कापायला लागतात. दत्तारामाची बायको जोरजोराने रडायला लागते. तर तिला बाहेर घेऊन येतो आणि बाहेर मग दत्ताराम बाकीच्या शेजाऱ्यांना, त्याच्या सुहासच्या भावाला सांगतो, की अशी-अशी घटना घडलेली आहे. सगळेजण तिथेच रडायला लागतात आणि अतिशय वातावरण दुःखी होतं. आता दत्तारामाला पुढे प्रश्न पडतो, की आता घरी जाऊन सुहासच्या आई-वडिलांना कसं काय सांगायचं आणि काय सांगायचं? कोणत्या तोंडाने सांगायचे, की तुमची सून डिलिव्हरीमध्ये मरण पावली. त्याचं मूल देखील गेलं. ती देखील वाचली नाही आणि मूल देखील वाचलं नाही. आता कसं सांगावं? कुठच्या तोंडाने सांगावं? हेच त्याला कळत नाही. तो अतिशय टेन्शनमध्ये असतो. तरी देखील बाकीच्या आपल्या बायकोला, बाकीच्या 2-3 शेजाऱ्यांना तो घरी पाठवतो आणि सांगतो, की तुम्ही जा आणि वाडीतल्या जाणत्या माणसांना सांगा असं-असं झालंय म्हणून. आम्ही ह्या बाकीच्या सगळ्या बॉडी ताब्यात देईपर्यंत किती वेळ लागतो ते बघतो आणि आम्ही येतो म्हणून. सुहासला लगेच मग मुंबईला कळवलं जातं, की असा-असा प्रकार घडलाय. सुहास देखील घाबरतो आणि तो तिथून मग तोपर्यंत रात्रीचे 5-6 वाजलेले असतात, जोपर्यंत ह्याला आपण कळवतो सुहासला तोपर्यंत. आणि सुहासला आता तो संध्याकाळी गाडीत बसणार होता आणि दुसऱ्या दिवशी तो सकाळी 11 किंवा 10-11च्या दरम्यान सकाळी येणार होता. म्हणजे ते रात्र जाणार होती त्याच्या प्रवासामध्ये. आता रात्री 7 वाजता, 7-7:30च्या दरम्यान पोस्टमॉर्टम वगैरे सगळे ते बाकीचे सगळ्या फॉर्मॅलिटीज करून तिचा मृतदेह दत्तारामाच्या ताब्यात तिथलं डॉक्टर वगैरे देतात आणि मग दत्ताराम ॲम्ब्युलन्समधून घरी यायला निघतो. तोपर्यंत घरी वाडीतले जाणते मंडळी असतात. त्यांनी अतिशय जड अंतकरणाने म्हणजे काळजावरती दगड ठेवून सुहासच्या आई-वडिलांना सांगितलं, की म्हातारे होते ते बिचारे. त्यांना सांगितलं, की असं-असं झालं तुमच्या सुनेच्या बाबतीमध्ये. आता त्यांना तो धक्का बसण्यासारखा नव्हता कारण वय झालेलं होतं. तर त्यांना देखील वाईट वाटतं. आज म्हणजे वाढीव त्या शोककळा पसरते हिच्या मृत्यूमुळे आणि डिलिव्हरीमध्ये मूलही वाचलं नाही आणि ती पण वाचली आणि त्यामुळे आणखीनच ते भयानक सगळं झालं होतं. आता मित्रांनो काय होतं माहिती आहे, कोकणामध्ये असेल किंवा बाकीच्या ठिकाणी असेल, जर असं म्हणजे अशी आपल्याकडे मान्यता आहे, की समजा घराच्या बाहेर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला, तर मग त्याचं प्रेत आपण दुसऱ्या गावातून आपल्या गावात आणताना जेव्हा गावाची आपली सीमा असते ना, त्या सीमेवरती ॲम्ब्युलन्स असेल किंवा कुठची गाडी असेल, त्याच्यातून आपण प्रेत आणत असतो. तिथे सीमेवरती ती गाडी थांबवून काळा कोंबडा आणि एक नारळ त्या गाडीवरनं असा ओवाळून 3 वेळा ओवाळून तिथेच सीमेवरती सोडला जातो. हा एक प्रकार आहे. तर असं का केलं जातं? तर असं म्हणतात, की
जो प्रेतात्मा जे प्रेत असतं किंवा जी बॉडी असते, जो मृत झालेलं शरीर असतं त्याच्याबरोबर म्हणजे वाटेत असणारी भुतावळ किंवा भुताटकी किंवा वाईट शक्ती त्याच्या शरीरामध्ये प्रवेश करते आणि त्याच्यासोबत ती घरापर्यंत येते आणि मग घरच्यांना त्रास होतो, आजूबाजूच्यांना त्रास होतो किंवा त्या मेलेल्या माणसाला देखील त्याचा त्रास होतो पुढे जाऊन. म्हणून तो काळा कोंबडा त्या ॲम्ब्युलन्सवरनं म्हणजे त्याच प्रेतावरनं ओवाळून तो तिथे सोडला जातो, की ती वाईट शक्ती आहे ती सगळी ह्याच्यावरती शांत होऊन अ, ह्याच्यावरून न येता ती इथेच राहावी या सीमेवरती. म्हणून सीमेवरचा जो चाळा असतो किंवा तिथला जो त्या चाळ्याचा अधिपती असतो ना, त्याच्या हातामध्ये ती सगळी भुतावळ किंवा वाईट शक्ती त्याच्या हातामध्ये दिली जाते आणि त्यांना खुश करण्यासाठी म्हणून तो काळा कोंबडा आणि नारळ दिला जातो. अशी प्रथा परंपरा आजही कोकणामध्ये आहे. आजही आपण पाहतो. तर तसं वाडीतले जाणते मंडळी सीमेवरती रात्री 8 वाजता तो नारळ कोंबडा घेऊन उभे होते. रात्र होती, सगळीकडे रातकिड्यांची किरकिर आणि असं वातावरण असं काही प्रसंग घडला ना, की मग वातावरणच सगळं चेंज होऊन जातं. म्हणजे असं वातावरणात खूप बदल होतात आणि विचित्र वाटायला लागतं सगळं. तर त्या जाणत्या मंडळींनी जेव्हा ॲम्ब्युलन्स सीमेवरती येते गावाच्या ना, तेव्हा तो नारळ कोंबडा वळून तिथे सीमेवरती तो नारळ फोडतात आणि कोंबडा तिथे सोडून देतात. मग ॲम्ब्युलन्स पुढे घरापर्यंत येते. आता हा सगळा प्रकार असतो ना, सगळ्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली असते. सगळे घाबरलेले असतात. कारण जेव्हा एखादी गरोदर महिला मृत होते आणि ती देखील मुलासहित त्यांच्या पोटामध्ये तिचं मूल मरण पावलं होतं. तर गरोदर बाई म्हणतात ना, म्हणजे बाकीचे जेव्हा काही एखाद्या वेळी प्रेत होतं, त्याच्यापेक्षा गरोदर बाई जेव्हा मृत होते ना, तेव्हाचं वातावरण आणखी भीतीदायक बनतं. आणि मग वाडीतले सगळे लोक त्या ठरवतात, की हिचं जे प्रेत आहे ते आपल्याला घरात नेता येणार नाही. तर अंगणामध्ये आपल्याला ठेवून त्याची रात्रभर राखण करावी लागणार. कारण सुहास संध्याकाळी गाडीत बसला होता तो आणि दुसऱ्या दिवशी 10-11 पर्यंत तो पोहोचणार होता गावी आपल्या लक्झरीने किंवा एसटीने. तर रात्रभर ते प्रेत त्यांना वाडीतल्या लोकांना राखावं लागणार होतं. आणि मग काय करतात वाडीतली जाणती मंडळी आहे ते अंगणामध्येच दरवाजाच्या समोर अंगणामध्ये म्हणजे घरामध्ये नाही जी पावडी असते त्याच्या बाहेर अंगणामध्ये चटई पसरतात आणि त्या चटईवरती तिचं प्रेत आणून ठेवलं जातं. आणि मग त्या प्रेताची तोपर्यंत आता 8:30 वाजलेले असतात. त्या प्रेताची राखण या सगळ्यांना आता करावी लागणार होती. कारण सुहासच्या घरात त्याचे आई-वडील, म्हातारे आणि एक भाऊ असतो, तो छोटा असतो. त्यामुळे वाडीतल्याच लोकांना त्या प्रेताची राखण करावी लागणार होती आणि वाडीतले लोक हे असा जेव्हा प्रसंग एखाद्यावरती येतात ना, तेव्हा सगळेजण एकमेकाच्या मदतीला येतात कोकणामध्ये खास करून. सगळीकडेच येतात, पण कोकणामध्ये सुद्धा असे सगळेजण एकमेकाच्या वेळप्रसंगाला उभे राहतात. वाडीतले लोक ठरवतात, की आता कोण-कोण येणार आहे प्रेताची राखण करायला. कारण गरोदर बाईचं प्रेत राखणं म्हणजे तेवढी सोपी गोष्ट नाही. पण ते सुद्धा बाहेर तिचा मृत्यू झाला होता आणि सीमेवरून तिला आत आणलं होतं. त्यामुळे सगळे घाबरलेले असतात. तरी देखील जे युवक असतात ना, त्यांना ते जाणटी मंडळी सांगतात, की तुम्ही कोणी थांबू नका. तुम्ही घरी जा आपापल्या. आम्ही जे जाणटी मंडळी आहोत 10-12 जण ते इथे थांबू म्हणून. आणि तेव्हा गावामध्ये लाईट आली नव्हती मित्रांनो. तर तेव्हा ते रॉकेलचे दिवे आणि असा जेव्हा काही ते प्रसंग घडायचा ना, तेव्हा त्या रॉकेलवरती चालणारी ती गॅसची बत्ती होती. म्हणजे ती आपण मेंटल बांधून जो पेटायचा ना, तर ती गॅस बत्ती पेटवली तिथल्या लोकांनी आणि त्या प्रेताच्या बाजूलाच ठेवली होती, जेणेकरून आजूबाजूला उजेड दिसावा म्हणून. बरेच व्यक्ती, बरीच वाडीतली माणसं गावात हां, म्हणता ही सगळी बातमी गावात पसरली. गावातली माणसं भेटायला येत होती. तशी रडारड सगळी घरातल्यांची चालू होती आणि आता रात्रभर यांना प्रेताची राखण करावी लागणार होती, कारण सुहास दुसऱ्या दिवशी येणार आहे. आता त्या सगळ्या गॅसबत्तीच्या उजेडामध्ये हे 10-12 जाणते लोकं होते. म्हणजे जे डेरर होते ते म्हणजे डेअरिंग त्यांच्या अंगात जे धाडसी होते, जे घाबरणारे नव्हते, ते सगळेजण तिथे थांबले होते. आता म्हणता-म्हणता 10-11 वाजले आणि सगळेजण तिथे बसून गप्पा गोष्टी करतायत आणि ती जी गॅस बत्ती असते ना, तिचं कसं होतं जेव्हा हवा तिची कमी होते ना, तेव्हा तिचा मेंटलचा जो प्रकाश आहे तो कमी व्हायला लागतो. मग त्याला पुन्हा एकदा 1 तासाभराने हवा मारावी लागते. हवा फुल केली की ती पुन्हा फुल पेटते. तर असं 2-3 वेळा झालं. तोपर्यंत ना 11:30 पावणे 12चा वेळ झाला. तिच्या त्या अंगणात ठेवलेलं प्रेत आजूबाजूला बसले सगळे आणि थंडीचे दिवस असल्यामुळे अंगणाच्या बाजूलाच म्हणजे थोड्या अंतरावरती शेकोटी केली होती लाकडानी आणि ते 7-8 जण शेकोटीला बसले होते, गप्पा गोष्टी करत होते. 2-4 जण त्या प्रेताच्या आजूबाजूला बसून त्या प्रेताची राखण करत होते, म्हणजे लक्ष ठेवत होते. तर 12च्या दरम्यान असा एक विचित्र प्रकार घडला, की कुत्रे ना आज वाडीतले जोरजोरात भुंकू लागले. जोरजोरात भुंकू लागल्यानंतर हे सगळे सावध झाले.
की कुत्रे कशाला भोगतायत. म्हणजे कुत्रे भोगतायत म्हणजे काहीतरी कुत्र्यांनी पाहिलंय किंवा काय कशाची तरी त्यांना चाहूल लागली असे सगळ्यांच्या मनामध्ये येतं. तितक्यात ना मित्रांनो, दूरवर अशा जंगलामध्ये ना कोल्ह्यांची कोल्हेकोळी म्हणजे कोल्हे ओरडतात ना किंवा कुत्रे रडतात तसा आवाज यायला लागला आणि हे सगळं अघटित घडायला लागलं आता 12च्या नंतर आणि सगळेजण मात्र घाबरले, की एरवी काही कोल्हे कधी ओरडत नाहीत. परंतु आज कसे काय ओरडायला लागले? शिवाय वाडीतले कुत्रे रडायला लागले आणि सगळं वातावरण मात्र भीतीदायक झालं. सगळीकडे अंधार आणि त्या गॅसबत्तीच्या उजेडामध्ये ते प्रेताची राखण हे सगळे करतायत. असं म्हणता थोड्या वेळाने कोल्ह्यांची कोल्हेकोळी आणि जे कुत्र्यांचं रडणं होतं ना, ते बंद होतं आणि सगळेजण थोडेसे सावध होतात आणि पुन्हा एकदा त्यांच्या गप्पा गोष्टी चाललेल्या आहेत. आणि मित्रांनो काय होतं, जरी माणूस किती जरी राखण करायची म्हटली ना, तरी काही एक ठराविक वेळेनंतर रात्री माणसाला झोप अनावर होते आणि झोप येतेच. आता 2 2:15 झाले होते आणि सगळेजण आता सगळ्यांच्या म्हणजे डोळ्यावरती झोप येत होती. शेकोटीला बसलेली माणसं देखील अशी म्हणजे डोकं टेकून वगैरे अशी थोडीशी जी झोप येत होती ती आवरत होती. आणि ते प्रेतेला च्या आजूबाजूला बसलेले 3-4 जण होते ना, त्यांना देखील अनावर झाली होती झोप आणि ते देखील असं डोकं वगैरे टेकून शांत बसले होते. आणि मित्रांनो, तितक्यात एक 15-20 मिनिटांनी पुन्हा एकदा त्या कोल्ह्यांची कोल्हेकोळी आणि त्या कुत्र्यांचं रडणं जोरजोरात ऐकायला येऊ लागतं. आणि हे जसं ऐकायला येतं ना, सगळ्यांची झोप उडते आणि धाडकन सगळे जागे होतात आणि आजूबाजूला बघतात, की काय प्रकार घडला? कुत्रे कशाला रडतायत किंवा कोल्हे कशा आणि मित्रांनो, प्रेताच्या बाजूला 4-5 जण जे बसलेले असतात ना, ते जेव्हा प्रेताकडे बघतात ना, तर तिथे जागेवरती प्रेतच नसतं. ते प्रेताच्या ठिकाणी ती खाली जी चटई टाकलेली असते ना, ती चटई जागेवरती असते अंगणामध्ये आणि प्रेतच नसतं जागेवरती. आता हा सगळा प्रकार पाहून ते जोरजोरात ओरडायला लागतं, "अरे इकडे या, इकडे या! हवं काहीतरी वेगळंच घडलं, अघटित घडलं. इकडे या, इकडे या." सगळेजण येतात धावून बघतात, "काय झालं, काय झालं?" तोपर्यंत त्या जी बत्ती पेटवत ठेवलेली असते ना गॅसची, तिचा प्रकाश देखील कमी झालेला असतो. एक जण तिला हवा देतो, पुन्हा एकदा ती फुल पेटायला लागते. आजूबाजूला प्रकाश पडतो. आजूबाजूला हे बघतात तर प्रेत दिसत नाही त्या सुहास्य बायकोचं. हे आता घाबरतात. झालं काय? प्रेत आता तर आम्ही सगळे बसलो. आता झोप अनावर झाली म्हणून सगळेजण डोकं टेकलं होतं. नुसते डोळे मिटून गप्प बसले होते म्हणजे झोपले नव्हते. आणि एवढ्यात प्रेत झालं काय? सगळ्यांच्या पायाखालची वाळू सरकली. सगळ्यांचे हातपाय कापायला लागले. काय घडलं हे? सगळेजण म्हणतात, की मगासपासून कोल्हे कुत्रे आरडतायत ना, हेच कारण होतं, की कोणतरी वाईट शक्ती आजूबाजूला होती. त्या प्रेताच्या आजूबाजूला होती. म्हणूनच ह्या सगळ्या गोष्टीची चाहूल त्या कोल्ह्यांना आणि कुत्र्यांना लागली होती म्हणून मगासपासून ते भुंकत होते किंवा ओरडत होते. आता सगळेजण म्हणतात, "आता करायचं काय? शोधायचं कुठे?" त्यांनी गॅसबत्ती हातामध्ये घेतली. आजूबाजूला शोधण्याचा प्रयत्न करतात, पण ते प्रेत कुठे दिसेना. आता घरच्यांना आतमध्ये उठून सांगायचं कसं प्रेत नाहीसं झालं म्हणून? बाकीचे म्हणणार, "मग तुम्ही सगळेजण 10-12 जण अंगणात बसून राखताय, ते काय राखताय? आता प्रेत कसं काय गायब झालं?" आणि हा अघटित प्रकार काहीतरी घडला होता. प्रेत असं गायब होणं म्हणजे एक विचित्र घटना काहीतरी घडली होती. तेवढ्यात ना त्याच्यात एक जाणता माणूस होता. तो म्हणायला लागला, की "तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. ते प्रेत कुठेही जाणार नाही." आणि तो म्हणाला, "तुम्ही सगळे शांत व्हा." त्याने हातामध्ये ती गॅसबत्ती घेतली आणि जोरदार शिव्या घालायला सुरुवात केली. जोरदार. आणि म्हणाला, "तू कोण आलायस ना, तू माझ्या समोर ये." तुझी म्हणजे तो आपल्या मालवणी भाषेमध्ये शिव्या द्यायला लागला आणि जोरजोरात शिव्या देतोय. आजूबाजूचे सगळे लोक म्हणतात, "हा शिव्या का देतोय? शिव्या का देतोय?" आणि ह्यांना काही कळेना. तर तेवढ्यात ना तोच माणूस जो वयोवृद्ध माणूस होता ना, जो जाणता माणूस होता तो थोडीशी ती गॅसबत्ती घेऊन थोडा अंगणाच्या आजूबाजूला पुढेपर्यंत गेला, तर एक मोठं फणसाचं झाड होतं. त्या फणसाच्या झाडाच्या मुळापर्यंत ते प्रेत कोणीतरी ओढून नेलं होतं. आणि तो जोरजोरात नंतर ते प्रेत त्यांनी त्या बत्तीच्या उजेडामध्ये पाहिलं आणि तो जोरजोरात ओरडला, "अरे इकडे या, इकडे या. हे बघ प्रेत कोणीतरी ओढत नेत होतं. लवकर या, लवकर या." सगळे धावतात बघतात त्याचं प्रेत त्या फणसाच्या झाडाकडे ओढत कोणीतरी आणून ठेवलेलं होतं मित्रांनो. हे सगळेजण घाबरतात. आता करायचं काय? ते म्हणतात, की "चल आधी पहिलं उचला तिला आणि परत नेऊन ते प्रेत जागेवरती ठेवा." सगळेजण तिला खाली घेऊन उचलतात, पायांना पकडतात, हाताला मानेला पकडतात आणि तिला उचलून आणून पुन्हा होतं त्या चटईवरती अंगणामध्ये ठेवतात. सगळ्यांचे हात कापायला लागलेले असतात.
सगळेजण घाबरलेले असतात, की काय प्रकार घडला? असं आयुष्यामध्ये अशी घटना कधी ऐकली नव्हती, पाहिली नव्हती किंवा अनुभवली नव्हती. परंतु असं आज काय हे अनुभवायला मिळालं आणि काय हे अघटित घडलं? आता ते सगळेजण पुन्हा एकदा राखण करू लागले. आता त्या जाणत्या व्यक्तीने सांगितलं, की आता कोणी झोपायचं नाही. त्या प्रेताकडे सर्वजण लक्ष ठेवून राहा. आता सगळे त्या प्रेताच्या भोवती गोल बसलेत आणि त्या प्रेताकडे पाहतायत. पण एका माणसाने त्याला विचारलं, की "आजोबा तुम्ही शिव्या का घातल्या आत्ता? आणि ते शिव्या घातल्यानंतर तुम्हाला ते प्रेत दिसलं?" तर तो जाणता माणूस म्हणजे वयोवृद्ध माणूस म्हणू लागला, की "अशा जी काही वाईट शक्ती असते ना, ती आजूबाजूला जर काय आली आणि तिची चाहूल आपल्याला लागली, तर अशा जोरदार शिव्या तिला घालायच्या आणि ह्या शिव्यांना घाबरून ती वाईट शक्ती लांब पळून जाते." असं तो माणूस ह्या सगळ्यांना सांगायला लागला आणि हे सगळेजण अवाक झाले, की असाही प्रकार असतो. म्हणजे भुताटकी किंवा वाईट शक्ती जर असेल, तर तिला शिव्या दिल्यानंतर ती निघून जाते किंवा ती दूर जाते. ह्या सगळ्यांना हा नवीनच प्रकार काहीतरी कळलेला असतो. परंतु घडलेला प्रसंग ना, तो अतिशय बेकार एकदम भीतीदायक असा घडलेला असतो. कसेबसे ते रात्रभर मात्र त्यानंतर 2:30-3च्या नंतर मात्र सगळे झोपत नाही. कधी एकदा कोंबडा आरवतो, कधी सकाळ होते आणि उजेड पडतो असं सगळ्यांना होतं. सगळ्यांच्या हृदयात धडधडत असतं आणि तो जाणता माणूस ह्या सगळ्यांना धीर देत असतो, की "तुम्ही घाबरू नका, मी आहे, तुम्ही काही घाबरू नका" म्हणून. तरी देखील हे सर्वजण घाबरलेले असतात आणि आता 4 4:15ला कोंबडा आरवतो आणि सगळ्यांच्या जीवात जीव येतो अक्षरशः आणि सगळेजण म्हणतात, की सुटलो ह्या सगळ्या प्रसंगातून. आणि मग त्यानंतर दुसऱ्या दिवशी मग 10 वाजता सुहास येतो आणि तिच्यावरती समोरच्या जंगलामध्ये अ, अंत्यसंस्कार केले जातात. म्हणजे गरोदर बाईचं प्रेत हे जाळलं जात नाही. अ, तर ते जमिनीमध्ये पुरलं जातं आणि मग समोरच्या जंगलामध्ये एक खड्डा काढून तिच्यावरती अंत्यसंस्कार केले जातात. तिला दफन केलं जातं. तर मित्रांनो असा एक भयानक प्रकार दत्तराम जे आहेत आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर किंवा आपल्या ओळखीचे आहेत, त्यांनी जो अनुभवला होता तो त्यांनी मला सांगितला होता, की असं-अशी प्रेताची राखण करताना जो घडलेला अनुभव आहे, तो आज आपण पाहिला. तर मित्रांनो असं होतं, की जेव्हा एखाद्या गरोदर बाईचं जेव्हा मृत्यू होतो ना, तेव्हा ह्या सगळ्या ज्या घटना असतात ना, त्या घडतातच किंवा जवळपास घडणार हे सगळ्यांना माहीत असतं. म्हणून त्या काळी लोक जे जुने जाणते लोक होते ना, ते जातीनिशी त्या प्रेताची राखण करायचे. आता सगळ्या गोष्टी सोयीस्कर झाल्या. शवपेट्या आल्या किंवा हॉस्पिटलमध्ये तिथे शवपेटीमध्ये ठेवलं जातं आणि डायरेक्ट दुसऱ्या दिवशी कोणी यायचं असेल तर मग ते प्रेत आणलं जातं. परंतु त्या काळी 80-85 साली घडलेली ही घटना, तर त्या काळी अशा काही सोयी-सुविधा नव्हत्या आणि तेव्हा लोक असे डेअरिंगबाज होते. म्हणजे अंगणात जर प्रेत ठेवलं तर ते राखण्याची तयारी त्यांची होती, की तेवढं साहस, तेवढ्या धाडसी वृत्तीची माणसं तेव्हा होती. परंतु आताच्या जमान्यामध्ये हे सगळ्या गोष्टी शक्य नाही, जर एखाद्या गोष्टीचं प्रेताची राखण करावी लागली तर. पण आजही कोकणामध्ये कुठे-कुठे जेव्हा अशा घटना घडतात ना, तेव्हा आहेत लोकं, की जे जातीनिशी रात्रभर राहून प्रेताची राखण करतात आजही. परंतु आमच्यासारख्या लोकांमध्ये मात्र ह्या सगळ्या गोष्टीची डेअरिंग नाही. तर मित्रांनो अशी आगळी-वेगळी एक भयकथा आपण आज या चॅनलवरती पाहिलेली आहे. जर कथा तुम्हाला आवडली असेल, तर नक्कीच कमेंट करून सांगा कथा कशी वाटली. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे इथून पुढे अशा भयानक घटना तुम्हाला या चॅनलवरती ऐकायला मिळतील. मित्रांनो आजपर्यंत मी दिली आपल्या सर्वांची मनापासून रजा घेतो. धन्यवाद.